नमस्कार. कवितेचा कोपरा, नवकवींच्या मनातील कवितांच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात त्याच्या स्वरचित कविता त्याच्याच आवाजात आपल्याला दिलखुलासपणे ऐकवायला आलाय कीर्तिराज मदनकर. कीर्तिराज मदनकर हा कविता तर लिहितोच, पण पथनाट्य, चित्रकला, स्केचिंग, ड्रॉइंग या सगळ्या आवडीनिवडी सुद्धा जपतो. आणि त्या आवडीनिवडी जपताना समाजासाठी समाजसेवेचं काम करण्याचं त्याचं योगदानही खूप मोठं आहे. तर थेट जाऊयात त्याच्याशी गप्पा मारायला. हॅलो कीर्तिराज, कवितेचा कोपरा नवकवींच्या मनातील कवितामध्ये तुझं खूप खूप मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर तू माझा मित्रच आहेस आणि अनेक जणांना प्रश्न पडतो, मैत्री कशी असावी, मैत्री कशी असते. तर कशी असावी मैत्री, काय म्हणणार तुझं? खरं तर मैत्रीबद्दल खूप जण बोलतात, पण खरंच मैत्री ना खूप घट्ट नाती आहे. रक्तापेक्षा वरचढ असलेली एक नाती आहे मैत्रीबद्दल. त्यामुळे सर्व लोक या जगात मैत्रीचं वरचढ आहे. हजार शब्द सांगता नाही ते एका शब्दात कळवते ती मैत्री असते. आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो, मैत्री कशी असावी. अंधारासारखी काळी नसावी, दुर्योधनासारखी स्वार्थी नसावी, गंगेसारखी पवित्र असावी, तर सूर्यासारखी तेज असावी. वा. रातराणी सांगते रुसून रुसून राहायचं नसतं, सदाफुली सांगते हसून हसून जगायचं असतं. मैत्रीत असावे विश्वास, म्हणूनच तू माझा श्वास. काळोखातही मिणमिणता दिव्यासारखी ही नाती बंधनं नाहीत मिटण्यासारखी. आपल्या सावलीपासूनच आपण शिकावं, शेवटी काय घेऊन जाणार, म्हणूनच मैत्री हे सुंदर रोग जगावं. वा. मरेपर्यंत विसरणार नाही ही खात्री आहे माझी. न बोलता ज्यामध्ये सारे समजते ती मैत्री, ती मैत्री. वा वा, सुंदर. मैत्री याचं खूप सुरेख वर्णन तू केलंयस. पण या मैत्रीत अडथळे आलेत किंवा कुठेतरी एकमेकांना भेटता येत नाहीये ते या लॉकडाऊनमुळे, आणि ही लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली ती जगतव्यापी कोविड विषाणूमुळे. तर काय सांगणं आहे तुझं कोविडला आणि भारत मातेला काय सांगणं आहे? खरंच कोविडमुळे, कोरोनामुळे खूप लोकांचं खाणं पिणं गेलं आहे. त्यापेक्षा आपण गरीब लोकांचा विचार केला तर जत्रा, सण उत्सव मध्ये काही लोकांचं खूप नुकसान झालं आहे. पण विशेष म्हणजे सिटी मधले लोक गावात पळाली, कारण त्यांना आता गाव आठवलं. त्यामुळंच मी काही करू देईना कोरोना, सत्वर धाव ग मला भारत माते, रोडगा वाहिन तुला. कोरोनामुळे दर 1.5 सेकंदास मृत्यू वाढते, दारिद्र्य बेकारी गुन्हेगारी दाटते. यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. कुठून आला कसा आला, आला हा विषाणू, जणू स्फोट व्हावा परमाणू. झाला जीवनाचा सुखाणू, यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. बाहेर आहे लॉकडाऊन, कंपन्यांनी दिलंय वर्क फ्रॉम होम. गरीब कामाचे झाले आहे बोंब, यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. टाळ्या वाजवल्या थाळ्याही वाजवल्या, दिवे पण झाले लावून, तरी नाही थांबले हे सारे करून. यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. पुन्हा येईल तो काही नाही आला, परंतु माय देशात अजून भयंकर स्वरूप घेऊन घेरला. यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. घरी बसा फिरू नका म्हणतात हे राजकारणी, स्वतः मात्र प्रचार करतात हिंडतात दारोदारी. चोरांच्या उलट्या बोंबा कोणी केली ही करणी, यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. कोरोना रोगा आलास का, तुझ्यामुळे शाळेला कॉलेजला सुट्टी मिळाली. पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी स्वप्ने चुलीच मिळाली. यावर काढग तोडगा भारत माते, रोडगा वाहिन तुला. खुर्च्या उभवणे आणि देशाला डुबवणे, यालाच म्हणतात का लोकशाही राबवणे. पडला हा दुष्काळ, कारण आता स्मार्ट सिटी ऐवजी तरक्की ऐवजी साचलेला आहे हा गाळ. त्यामुळेच आला हा विपत्काळ. सगळे आम्हाला कळते, तरी गरीब जनता फसते.
गरीब जनतेची कूस कधी कधी वांज झाली वाटते, यावर गाडग तोडगा भारत माते रोडगा वाहिन तुला, भारत माते रोडगा वाहिन तुला. वा, छान. या अत्यंत निराशाजनक परिस्थितीत सुद्धा कुठेतरी पॉझिटिव्हिटी आणि प्रेरणा देण्याचं काम ही कविता करते असं म्हणायला काही हरकत नाही. पण ही सगळी परिस्थिती आलीच का आणि आलीच कशी असा विचार केल्यावर कुठेतरी आपली चूक आपल्याला जाणवते की आपण निसर्गाला कुठेतरी चॅलेंज करायला निघालोय. तर निसर्गाबद्दल काय ऐकूशी तू? खरं सांगू तर निसर्ग निसर्गालाच देव मानलं पाहिजे आणि निसर्गापासूनच आपण खूप काही शिकतो. आपल्याला शाळेत पण सांगतात निसर्ग ही पहिली देवता आहे, हम्म, त्याचा सन्मान करा. बरोबर. त्यामुळेच मला वाटतं की आता काही लोक शहरात आले, आपल्या कामधंद्यांसाठी कामात आले, आता कोरोनामुळे गावात वळाली. हम्म. हेच मेन आहे की गावामध्ये शुद्ध हवा, शुद्ध पाणी सर्व काही आहे गावामध्ये, निसर्गरम्य आहे एक ठिकाण. बरोबर. त्यामुळे लोक आता कोरोनाला घाबरून गावाला पळाले. त्यावरच मी एक कविता सादर करतो. प्रकृतीचा सत्कार. बर. पहिल्या हिरव्या गार निसर्गाचा आहे आज सत्कार. उरी जेव्हा ज्वाल रस झेलुनी धरतीचे तप केले दरून. सुकता सुकता नद्या म्हणाल्या हाच विश्व संचार. पहिल्या हिरव्या तृणपात्यांचा आज आहे सत्कार. वा. त्या कळी धरणीच्या पोटी या इवल्या बीजांच्या ओठी थरथरली स्फुरली होती श्रद्धेची ललकार. हिरव्या तृणपात्यांचा आहे आज सत्कार. कवच भूमीचे आणि अचानक भेदून आले हे हिरवे कौतुक. मनुष्याचे स्वप्न चतवा अवचित हो साकार. पहिल्या हिरव्या तृणपात्यांचा आहे आज सत्कार. मंडले स्वागत गीत खगांनी केले मुजरा लवून ढगांनी. लाल मातीचा गुलाल उधळत पवन करी संचार. पहिल्या हिरव्या तृणपात्यांचा आहे आज सत्कार. वर्षा आली आली मोर नाचला, पावसात भिजताना हर्ष झाला. मनुष्याचे जीवनही असे यशाच्या सुंदर शिखरावर. पहिल्या हिरव्या तृणपात्यांचा आज आहे सत्कार. आज आहे सत्कार. वा, निश्चितच प्रकृती ही गोष्ट सत्कार करण्याजोगीच आहे, कारण तिने आपल्याला इतकं भरभरून दिलंय की आपण त्याची परतफेड करणं हे कधीच शक्य नाहीये. पण याच प्रकृतीचा एक अविभाज्य घटक असतो, तो म्हणजे स्त्री. स्त्री या विषयावर किंवा महिला या विषयावर काय ऐकशील? खरं तर मला महिलांचं रिस्पेक्ट करायला खूप आवडते. लहानपणापासूनच काही गोष्टी असंच पाहिल्यात आणि माझं एकच मंत्र असतं की अनुभवाय तस्मै नमः आणि कालाय तस्मै नमः. वा. आणि मला अनुभव खूप आले आहेत असे. पथनाट्याद्वारे आम्ही स्ट्रीट प्ले करत होतो तेव्हा महिलांवर होणारे अत्याचार, त्याच्यावर खूप काही संकट आली होती. आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाही होता आणि मी या एक भाग होतो याचा मला अभिमानच आहे. आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. नक्की. अथांग ती महिला ती, या सृष्टीला घडविणारी निसर्गाची कन्या ती. हिमगिरीच्या कुशीत जन्मली गंगा आणि यमुना ती. दृष्टांचा संहार करीती दुर्गा आणि शक्ती ती. शूर शिवाजी जिने घडविला राष्ट्रमाता जिजाऊ ती. यमराजाच्या मागे जाती सत्यवानाची सावित्री ती. अज्ञानावर प्रहार करीती क्रांती ज्योती सावित्री ती. इच्छा शक्तीचे पंख घेऊनी अंतराळी उडते ती. सुनीता कल्पना होऊनी लढवी मृत्यूशीही भिडते ती. घाव घालूनी जग बदलवितो सपकाळांची सिंधू माई ती. निद्रा देवी अळविणारी माथेमुखी अंगाई ती. अनाथांचा आसरा ठरते गरीबांची तेरेसा आई ती. अस्तित्वाची अनेक रूपे दिलेस ठाई ठाई ती. मातीच्या रोम रोमातून सळसळणारी बहिणा ती. मना मनावर राज्य करीते लता दिदींचे गाणे ती. सावित्रीची लेख म्हणून गगनालाही भिडते ती. अबला नाही सबला बनून संकटाशी लढते ती. परंपरा
अवजड बोजा युगे युगे वाहती ती, अन्यायाचे पाश तोडिते, आजची सक्षम महिला ती, आजची सक्षम महिला ती. वा, क्या बात आहे. धन्यवाद. खरंच सुंदर. म्हणजे अगदी जिजा जिजाऊन जिजाऊंपासून तर कल्पना चावला, लता दीदी आणि अ, संत बहिणाबाई यांच्यापर्यंत तू सगळ्यांना कवितेत गुंफलेस. खूप सुंदर होती. अ, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. तुझ्या अनेक कविता अजूनही आम्हाला ऐकायची इच्छा आहे खूप. पण पुन्हा कधीतरी आपण अजून एक असाच भाग करूयात. एक छोटीशी गोष्ट तुला दाखवायची आहे. तू मगाशी मैत्री या विषयावर बोललास. अ, तर तुझ्या एका मैत्रिणीने, मी म्हणेल खास मैत्रिणीने, तुझ्यासाठी एक संदेश पाठवलाय. आपण बघूयात. राज, तर मी खूप खुश आहे आज, कारण तुला जे हवं होतं ते आज दिसण्यात येतं आहे की ते तू मिळवत चाललं आहे, आणि मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. खरं तर तू आता खूप लांब आहेस माझ्यापासनं, पण तरी मी प्रत्येक दिवशी तुझी खूप आठवण काढते. आपल्या खूप साऱ्या जुन्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येतात आणि खूप काही सांगून जातात की अरे म्हणजे हा पोरगा आपल्यासोबत आता पाहिजे नव्हता. आणि मला नेहमी माझ्या बॅड टाईम्सवर, गुड टाईम्समध्ये तुझी आठवण येते, कारण ज्या वेळेस मला आतून दुःख झाले, मनातून वाईट वाटले, तू माझ्या नेहमी सोबत होतास, मला गाईड करायला होतास. आणि हो, तू पुढे जावं, तू तुझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हावं, हीच माझी गोष्ट आहे. आणि जसा तू आम्हाला तुझा मेसवाला डब्बा शेअर करायचा, स्वतःचे काम सोडून आमच्या मदतीला धावून यायचा, तसाच तू प्रत्येकाला मदत करत राहा. आणि माझ्या बेस्ट विशेस नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि हां, तुझ्या पुढच्या लाईफसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. खर तर डोळे भरून आलेत माझे, पण तरी बोलतो. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती मैत्री असते. खरंच खूप छान वाटलं. खरं तर माझ्या कॉलेजमधली मैत्रीण आहे आणि तिचं नाव ऋतुजा आहे. आणि आमची मैत्री म्हणजे खूप काही केले कॉलेजमध्ये, मस्ती असू दे, बंक असू दे, खूप काही आठवणी आहेत तिच्यासोबत. आणि विशेष करून आनंद सोबत पण खूप काही आठवणी आहेत. माझा मित्र, माझा बेस्ट फ्रेंड आनंद. आणि त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू सो मच समृद्धी. येस. तुमची मैत्री सगळ्यांचीच अशीच बहरत राहो, हीच सदिच्छा. सो वी आर ॲट दी एंड. आता तू इतका वेळ देऊन आमच्यासाठी आलास, कवितेचा कोपरा यामध्ये तुझा सहभाग नोंदवलास, तुझ्या सुंदर कविता आम्हाला ऐकवल्यास, त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार आहेत. आणि म्हणूनच तुला एक आठवण भेट आम्हाला द्यायची. सो हिअर इज द थँक्स गिव्हिंग कार्ड. तर हे तुझं थँक्स गिव्हिंग कार्ड होतं कीर्तिराज. खूप छान वाटलं तू थँक्यू. आज सदरात आलास, तुझ्या कविता ऐकवल्यास. तुला काही मत व्यक्त करायचं असेल तर प्लीज. मनापासून धन्यवाद कविता कोपऱ्याचा, आणि तुझं टीमचंही अभिनंदन. आणि खरंच एका कविकाराला आणि कवी याला एक व्यासपीठ मिळावं हे खरंच गरजेचं आहे सध्याला. पण इंटरनेटमुळे सर्व काही शक्य होत आहे, आणि तेवढं आपल्याकडे डिजिटल वस्तू आहेत. पण खरंच तुमचं काहीतरी टीम काहीतरी प्रयत्न करते आणि कविकारांना एक व्यासपीठ देत आहे. खरंच मनापासून छान वाटतंय. आणि तुमच्या टीमला भरपूर माझी शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. तुलाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर रसिक हो, हा होता आपला आजचा भाग. यातल्या कोणकोणत्या कविता तुम्हाला आवडल्या, कीर्तिराजचं सादरीकरण कसं वाटलं, या सगळ्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवू शकता. अशाच एका भन्नाट कवीला, कवयित्रीला पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत पाहत राहा कवितेचा कोपरा.
धन्यवाद.